एक बुलंद नेतृत्व, अखंड चैतन्याच्या धारा, अस्मानी दरारा, एक समाजसेवक खरा, समाजाच्या विकासासाठी नेहमीच कार्यशील असणारे व जनतेला समाज कार्यासाठी सक्रिय करणारे असे एक व्यक्तिमत्व म्हणजेच श्री संदीप गोपीनाथ माळी। भोपर गावातील व विभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतर्फे मी आज सर्वांना नमस्कार करतो। माननीय नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व बघून आम्ही लोढा हेरिटेजमध्ये सर्वात प्रथम जनसंपर्क कार्यालय काढलेलं आहे। सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या माता भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की सर्वात प्रथम आपल्या एरियामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो स्थापन केला असेल तो माझा भाऊ राम गोपीनाथ माळी मी स्थापन केलेला आहे। जय मल्हार केबल नेटवर्क, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व माझे सार्वजनिक उत्सव मंडळ, राजमाता जिजाई मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम राबवले आहेत। त्यामध्ये मी सर्वात प्रथम आपल्या सेवेसाठी एक ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध केलेली आहे आणि ती सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या मार्फत वाचनालय, एक ध्वजारोहण, सार्वजनिक उत्सव चौकाची निर्मिती व लवकरच मी नवनीत नगरपासून ते गोलेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करणार आहे। नवनीत नगरमध्ये राहणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनींनो, आपल्यासाठी मी 60 लाख रुपये खर्च करून सार्वजनिक निधीमधून स्वतः मी वर्गणी जमा करून भोपरगावच्या टेकडीवर टाकीचं काम पूर्ण केलेलं आहे। आपण स्वतः येऊन पाहून बघा, लोक येतील, जातील, बोलतील की आम्ही हे करू ते करू, पण मी माझ्या पाण्याच्या टाकीचं पूर्ण काम केलेलं आहे। पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये ते पाण्याचं काम मी चालू करणार आहे। प्रत्येकाच्या हाकेला आवाज देणारा ही त्यांची सवयच झाली होती। म्हणूनच भोपर, देसलेपाडा आणि नवनीत नगर हा त्यांचा एक परिवारच झाला होता। समाजाच्या समस्यांचं आणि त्यांच्या विकासांचं निवारण करण्यासाठी त्यांनी स्वतःला समाज कार्यासाठी जणू अर्पणच केलं आहे। नवनीत नगरमधील रहिवाशांना जो टॅक्स भरावा लागतो, मला तर जवळजवळ एका फ्लॅटमध्ये 1000 ते 1500 किंवा 700 ते 800 रुपये टॅक्स भरायला लागतो, तो कमी होऊन 200-300 रुपयावरती येईल। बंधूंनो, आम्ही सार्वजनिक उत्सव मंडळ, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि राजमाता जिजाई मंडळ यांच्या मदतीने एक ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा सुरू केलेली आहे। गार्डनचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी मी एक बसण्यासाठी सार्वजनिक वाचनालय वृत्तपत्र काढलेलं आहे, ते हॉल काढलेलं आहे। महिलांना आणि लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना होणाऱ्या त्रासामुळे आम्ही बस स्टॉपची व्यवस्था केलेली आहे। उत्सव मंडळाची स्थापना केलेली आहे, ते उत्सव बांधलेलं आहे। बंधूंनो, तुम्हाला माहीतच असेल, नवरात्रीमध्ये जो मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम होतो भगिनींसाठी, तोही आम्ही स्थापन केलेला आहे। भोपर, देसलेपाडा या ग्रामपंचायतीसाठी आपले सहकारी दिले आहेत। ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास केलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे मेरा विकास, भाजपा का विकास, सबका विकास, वैसा हम भी नवनीत नगर के लोगों को विनंती करते हैं, जैसा गुजरात में नरेंद्र मोदी जी ने आपका विकास किया है, वैसे मैं भोपर गांव में आपका सबका विकास करूंगा। और जो आपके जो प्रॉब्लम्स है, मेरे ख्याल से स्मशान भूमि नहीं है, मेरे गांव में तालाब है, यहाँ से आधा किलोमीटर पे उसका जो निधि आया उसका यूज करके आपको स्मशान भूमि का मैं जल्दी से जल्दी उसका मानने की कोशिश करूँगा। और मेरे ख्याल से KDMC की बस जो आती है वो 2 घंटे 3 घंटे में आती है, वो आधा घंटे में कैसे आएगी उसकी मैं कोशिश करूँगा। आपको प्राइवेट बस जो आपने को 300 या 400 रुपया भरना पड़ता है पास, वो कैसा 100-150 रुपये तक आ जाएगा, इसकी मैं कोशिश करूँगा। और जैसा नरेंद्र मोदी ने कहा है कि पूरे देश को स्वच्छित करके पूरे देश का सफाई अभियान करते हैं, वैसे पूरा नवनीत नगर को जो आपका नया डेरासन बन रहा है उसके आजू बाजू का विकास करके, सुशोभीकरण करके आपको बाल बच्चे कैसे निरोगी रहेंगे उसकी कोशिश करूँगा। जय जिनेंद्र। तर चला, श्री संदीप गोपीनाथ माळी यांच्या सहकार्यांना एकजुटीने मतदान करूया।